ओके, तुम्हाला माहिती आहे आपण भारतात राहतो. ओके, याचं बेनिफिट काय आहे? आपण भारतात राहतो आणि आता सध्या आपण जे चर्चा करतोय ती भारतीय मार्केटबद्दल म्हणजे इंडियन मार्केटबद्दल आपण चर्चा करतोय. इंडियन मार्केटबद्दल का करतोय? आपण अमेरिकन मार्केटमध्ये का इन्व्हेस्टमेंट करू नये? आपण भारतातच का करावे? आपण जपानमध्ये का करू शकत नाही? ओके, करू शकतो किंवा नाही हा वेगळा पार्ट आहे, पण भारतीय मार्केटमध्ये अख्ख्या जगभरातले श्रीमंत लोक येऊन इन्व्हेस्टमेंट करतायत. ऐकत असाल तुम्ही FII, फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर, FII किंवा FPI सुद्धा म्हणतात, फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर. ती लोक येतात आणि भारतामध्ये आपला पोर्टफोलिओ तयार करतात, आपले पैसे आणतात आणि भारतीय मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतात. ही लोक कोण आहेत? भारतात का येतात? भारत हा आधीपासून वेल डेव्हलप आहे. वेल डेव्हलप म्हणजे आपण सोने की चिडिया, गोल्डन बर्ड म्हणतो इंडियाला. का म्हणतो? उगीच म्हणतो. आधीपासून म्हणजे ना इसवी सनाच्या आधी सुद्धा जेव्हा लोकांना हे ग्रह तारे यातलं काही अक्कल नव्हती ना, ही लोक जेव्हा म्हणत होती की पृथ्वी सपाट आहे किंवा पृथ्वीचा 1-2 ठिकाणी एंड आहे, पृथ्वी संपते आहे, पृथ्वी चौकोनी आहे, अशा काळामध्ये भारतीय ऋषीमुनींना, भारतीय संशोधकांना माहिती होतं की पृथ्वी गोल आहे. एवढंच नाही तर ग्रह तारे फिरतायत म्हणून आपण दशा फिरणं म्हणतो किंवा आपण जे ज्योतिषशास्त्र कुंडलीत आखतो ना, ह्याच्यामध्ये जे ग्रह आपण आखतो, प्लुटो, बुध, अगदीच ह्या गोष्टी वराहमिहिर किंवा आर्यभट्ट यांना आधीपासून माहिती आहेत. गॅलिलिओ आता हल्ली आले, 12व्या-14व्या शतकामध्ये गॅलिलिओ आले, तेव्हा त्याने दुर्बिणीचा शोध लावला. मग या शहाण्यांना दुर्बिणीमुळे बाहेरचे ग्रह दिसले. मग हॅलीने धूमकेतू शोधला. हे धूमकेतू, ह्या गोष्टी, ह्या दशा, ह्या आपल्याला आधीपासून माहिती आहेत. आपण आधीपासून पूर्ण डेव्हलप आहोत. मधल्या काळात आपली लूट झाली, मुघलांनी लूट केली, अफगाण टोळ्यांनी लूट केली, येऊन हल्ले केले, आपणही गाफील राहिलो म्हणा, दोष आपलाही त्यामध्ये आहे. ब्रिटिश आले, कंटिन्यू 300-350 वर्ष पिळवटत होते आपल्याला. आपल्याकडच्याच गोष्टी घेऊन जाऊन त्यांनी स्वतःला डेव्हलप केलं. तिकडचे जेव्हा राजदूत आले होते, मला वाटतं मॅगॅस्थिनिस काय कोण आला होता, त्याने इंडिका नावाचा ग्रंथ लिहिला. तो गेला होता केरळमध्ये, त्याने बघितलं होतं स्पायसेस अँड कॉन्डिमेंट्स म्हणजे काय, मसाल्याचे पदार्थ. तो काय म्हणत होता माहितीये? त्याने काय लिहून ठेवलंय, जर यातले 5 गावं किंवा 2 गावं अगदी एका गावाने जरी मला मसाल्याचे पदार्थ दिले तर त्या मसाल्याच्या पदार्थांनी मी माझा निम्मा देश विकत घेईन. त्या लोकांना इतके आवडत होते मसाल्याचे पदार्थ, लिटरली ते ब्लॅक पेपर म्हणजे काय, काळी मिरी, त्याला यवन प्रिय म्हणायचं. यवन म्हणजे काय, त्या लोकांना ह्या गोष्टी इतक्या आवडायच्या. आता सुद्धा तुम्ही जे पिझ्झा बनवताय, तुम्ही पास्ता बनवताय, ते ब्लॅक पेपर ते असं नाही का फिरवून घालत वगैरे किंवा ब्लॅक पेपरची पावडर घालतात का? हे त्या पदार्थांमध्ये आपली गोष्टी आहेत. तिथे नव्हत्या मिऱ्या, आपल्याकडे होत्या. आपण सर्वार्थाने समृद्ध होतो, समृद्ध आहोत आणि समृद्ध असणार आहोत. त्यामुळे भारत हा सोन्याची चिडिया तेव्हाही होता, मधल्या काळात फक्त दबला होता. आता परत आपण पुढे जाणार आहोत. सो आपण सो लकी भारतात जन्म झालाय आणि भारतातल्या मार्केटबद्दल शिकतोय. जर मी आज अमेरिकेत असतो तर त्यांना मी भारतीय मार्केटबद्दल सांगत असतो की लेट्स सी अबाउट इंडियन मार्केट, इट्स व्हेरी ग्रोईंग, स्प्लेंडरस मार्केट. का? ग्रोथ आहे. जर तुम्ही 2000 वर्षापासूनची इकॉनॉमिक हिस्ट्री बघितलं ह्या चार्टवरती, तर खूप आधी म्हणजे जवळपास इसवी सनाचा 1 ते 1000 शतक बघा, अमेरिका, युनायटेड स्टेट्स, काय कॉन्ट्रीब्युशन आहे जगातलं त्याचं? एवढं मख्खा एवढं काहीच नाही. टोळ्या होत्या त्या, म्हणजे आदिवासींच्या टोळ्या होत्या युनायटेड स्टेट्समध्ये. त्या काळात हे फ्रान्स, UK वेगे काही नव्हते, हे असेच बोंबलत हिंडणारे होते. त्या काळात भारताचं कॉन्ट्रीब्युशन काय होतं बघा. जपानचं कॉन्ट्रीब्युशन त्या काळात पण चांगलं होतं. चायना तर तेव्हाही समृद्ध होता, आताही समृद्ध आहे. चहा चायनापासूनच आला. फटाक्यांची दारूचा शोध, भरपूर गोष्टी चायनाने लावल्या. चायनाला हाडतोड करायची काही गरज नाहीये. चायना कॉपी कॅट बनवतात, इम्प्रुव्हमेंट करतात. भरपूर गोष्टी त्यांच्यापासून आल्या. ते आधीही डेव्हलप होते, आताही ते डेव्हलप आहेत. तर सेम थिंग आशिया, आपला जे आशिया आहे ना, हे आधीपासून आतापर्यंत डेव्हलप आहे, फुल डेव्हलप आहे. का? इतिहास, वर्तमान आणि ह्याच दोघांच्या अनुषंगाने आपण सांगतोय की भविष्य, पुढे सुद्धा आपण पुढेच जाणार आहोत आणि आपल्याला हेच पाहिजे. जो पुढे जातोय त्याला पकडा, त्याच्या साथीने आपण सुद्धा पुढे जाऊ. हाच बेस आहे. दिस इज द फाउंडेशन. जो पुढे जातोय त्याला पकडणं, जो थांबलाय त्याला सोडून देणं. दिस इज द बेस ऑफ शेअर मार्केट. जो शेअर पळतोय त्या शेअरमध्ये इन्व्हेस्टेड राहणं, जो शेअर थांबलाय त्याला सोडून देणं. कोडॅक किती चालायचा आपल्या काळात? मी 3री-4थीत असताना कोडॅकच्या कॅमेऱ्याला लोक हात लावायला देत नव्हते. लांबरा म्हणून कोडॅकचा कॅमेरा आहे, त्याला कपाटात वगैरे ठेवायची लोक. आता कोडॅक बघायला तरी मिळतो. सोनी, आता सगळीकडे सोनीच आहे. सेन्स अँड लेन्सर स्पॉन्सर्ड बाय सोनी. सोनी अल्फा हे ते किती गाजतंय आता, बरोबर. नोकिया, आपल्या काळात कनेक्टिंग पीपल किती फेमस होता. आम्ही 9वी-10वीत असताना एखाद्याकडे जर का नोकियाचा फोन असेल तर आम्ही त्याकडे अरे बापरे नोकियाचा फोन आहे असं त्याकडे बघायचो. आता नोकियाचा फोन जर कोणाकडे असेल तर हसू आपण त्याला, काय वापरतोयस तू म्हणून, बरोबर.
काळा अनुरूप आपल्याला बदललं पाहिजे. काळ बदलतो, आपल्यालाही बदलणं स्वाभाविक आहे. इथे मार्केटमध्ये अमरपट्टा घेऊन कोणी आलेलं नाहीये. फलाना शेअर इतका चालणार आहे कोणी चालत नाही. त्याची एक ग्रोथ असते, तोपर्यंत त्याबरोबर राहणं. ती संपली की त्याला सोडून दुसऱ्याच्या मार्गाने आपण पुढे जाणं. आपले मार्ग बदलत ठेवणं आपलं उद्दिष्ट एकच आहे, पुढे जाणं. जर का आपली कॅब जिथपर्यंत घेऊन जाते कॅबला तिथपर्यंत घेऊन जाणं. कॅब बदलून ट्रेन घेणं, ट्रेन बदलून परत कॅब घेणं. वाटलंच तुम्हाला तर एरोप्लेन, एअरवेजने पुढे जावा. तुम्हाला जो मार्ग मिळेल त्या मार्गाने पुढे जात राहणं. सदैव सैनिका पुढेच जायचंय, न मागोती कधी वळून पाहायचे. मागे वळून बघायचं नाही आपल्याला. हेच आपल्याला कळतं इतिहासावरून. जो इतिहास विसरतो तो इतिहास घडवू शकत नाही. ओके, तुम्हाला मी इंडियाचा इतिहास सांगितला. आता वर्तमान बघा, सेम थिंग खाली बघा. हे 2017चं आहे. आता सुद्धा हेच चित्र आहे, काही चित्र विशेष बदललेलं नाहीये. 17 एवढ्यासाठी बिफोर द लॉकडाऊन मला तुम्हाला दाखवायचं होतं की मार्केटमध्ये काय होतं, जगात काय स्थिती चालू आहे. इंडियन मार्केट किंवा इंडिया हा आयसोलेटेड म्हणजे असा जगापासून विभक्त कंट्री नाही. वी आर नॉट लाईक साऊथ कोरिया. आपण साऊथ कोरियासारखे नाही आहोत. आपण सगळ्यांना कनेक्टेड आहोत. आपल्या गोष्टी आहेत त्या बाहेरून येतात. आता तुम्हाला स्कॉच ब्राईन दाखवलं, कुठली कंपनी आहे, फॉरेनची कंपनी आहे. होंडा मॅजिक कार कुठली कंपनी आहे, जापनीज कंट्री आहे. बरोबर, बाहेरून गोष्टी आपल्याकडे येत आहेत. तेल पेट्रोल नाहीच आहे आपल्याकडे. करणार काय, एवढंसं तेल पेट्रोल मिळतं आपल्याकडे, एवढंसं. कुठून मिळतं, हे बॉम्बे हाय पासून ते आसाम दिग्बोईच्या तेलविहीर आहेत त्यापासून काय चालणार आहे आपलं. आपल्याला तेल इम्पोर्टच करावं लागतं. त्यामुळे आपल्या इंडियावरती बाहेरच्या देशांचा खूप इम्पॅक्ट पडतो. त्यामुळे एका ट्रेडरला मी फक्त माझा चार्ट बघतो, माझा सेटअप बघतो, असं जर का तुम्ही राहताय, काँग्रॅच्युलेशन, तुम्ही बरबाद होण्याची दुसरी पायरी चढलेला आहात. असं नाही करायचंय. आपण ना सगळ्यांना मिळून सर्वसमावेशक दृष्टीने विचार करून तारतम्य बाळगून ट्रेडिंग करणार आहोत. म्हणून तुम्हाला सांगतो, हे आपलं नियोजन चालू आहे. नियोजन भान ठेवून करा, मग ते बेभान होऊन राहावा. तुम्हाला पैशाचा पाऊस पडेल, पैशाचा समुद्र सगळं तुम्हाला मिळेल. काहीच नाही, पैशाचा झरा तरी मिळेल, पैशाचा तळ तरी मिळेल, पैशाचा ग्लास तरी मिळेल, काहीतरी मिळेल तुम्हाला. बाकीच्यांपेक्षा तुम्ही स्पेशल तर राहाल. त्यामुळे ह्या गोष्टी समजून घेणं क्रमप्राप्त आहेत. खाली बघा, चायना जगाचा 18% GDP कॉन्ट्रीब्यूट करतं. 18% इज इट अ जोक? 18% एकटं तो कॉन्ट्रीब्यूट करतोय. USA 15% आणि इंडिया आपण मागे नाही आहोत आणि खूप पुढे पण नाही आहोत. 7.5% आपण कॉन्ट्रीब्यूट करतो. हे PPP आहे. PPP काय असतं सांगेनच तुम्हाला मी. हे बघा, इथे वरती जे चार्ट दिले आहेत ना, हे GDPचे ग्रोथ दाखवत आहेत. 20 कंट्रीज आहेत. लार्जेस्ट ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट म्हणजे भारत, ह्या त्याच्या सीमेमध्ये तयार होणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यावरून GDP मोजला जातो. ह्या GDP मध्ये कोण आहे एक नंबरला, तर ऑब्व्हियसली US. त्याचं नाव आहे, त्याचं डॉलर आहे, त्याचं अधिसत्ता आहे, त्याचं राज्य आहे US. खरंच ज्याच्या हाती पैसा त्याचं राज्य, हे वाक्य सर्वार्थाने स्वयंपूर्ण आहे. US कडे पैसा आहे, US कडे डॉलरची पॉवर आहे, त्यामुळे त्याची सत्ता चालते. त्याच्या खाली चायना आहे, त्याच्या खाली जर्मनी, जपान आणि हा इंडिया 5 नंबरला आहे. अर्थात तुम्ही खूप ठिकाणी बघत असाल इंडिया GDP 5 नंबरला आहे, PPP मध्ये 3 नंबरला आहे. हा फरक काय हाही तुम्हाला सांगतो. अर्थात दिस इज हाय लेवल. तुम्ही आता इकॉनॉमिस्ट या दृष्टीने बघताय. दिस इज फाउंडेशन लेक्चर आहे. सिंपल ठेवायचा मी खूप प्रयत्न करतोय. तुम्हाला कळतंय असं मी एक्सपेक्ट करतो. मी शुद्ध मराठीतून सरळ सोप्या भाषेत अगदी गोष्ट सांगितल्यासारखं सगळं तुम्हाला सांगतोय. तर ना हा इंडिया बघा, आपण 5 नंबरला आहोत. आपण खूप मागे आहोत? अजिबात नाही. आपण पुढे आहोत? तर तसंही नाहीये. आपण 5 नंबरला आहोत, एका चांगल्या स्थानावरती आहोत. जो ऑलरेडी पुढे आहे ना त्याला पुढे जाण्याला जास्त स्कोप नाहीये. पण जे मध्ये आहेत ना त्यांना पुढे जायला खरंच खूप चांगला स्कोप आहे. इंडियाला इथून पुढे जायला खरंच खूप चांगला स्कोप आहे. इंडिया इथून जपानला, जर्मनीला आपण टर्नओव्हर करत 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 पुढे जाऊ. ऑलरेडी आपण भरपूर गोष्टी त्यांना टर्नओव्हर करतोय. त्यांना बाजूला आपण भरपूर गोष्टी साधल्या आहेत. इंडियन इंजिन्स आहेत ना हे खूप इफिशियंट आहेत. म्हणजे आपल्या थारला बाहेरच्या देशात पण मागणी आहे. आपले बुलेट्स आहेत ना हे बाहेर म्हणजे हार्ले डेव्हिडसनपेक्षा खरंच चांगली काम करतायत. आपले नासाचे म्हणजे नासाच्या रॉकेटपेक्षा आपल्या इस्रोचे रॉकेट खरंच खूप कमी पैशात आणि खूप चांगले काम करतायत. त्याला डिमांड आहे. आताच हालने अरावली इंजिन तयार केलंय. अरावली हे एका हिलचं नाव आहे. अरावली हिल्स आहेत आपल्याकडे. ते इंजिनला नाव दिलंय. ते खरंच खूप चांगलं इंजिन आहे. इतका कमी पैशात बजेटमध्ये चांगलं काम करणारं इंजिन म्हणून इंडियाकडे अजूनही बघितलं जातं. भरपूर गोष्टी इंडियन जुगाड फेमस आहेत, वर्ल्ड वाईड फेमस आहेत. त्यामुळे इंडियाला वाढण्यासाठी खरंच खूप स्कोप आहे. खरंच खूप स्कोप आहे. पुढे बघितलं ना तर 10 कंट्रीज आहेत बाय GDP इन 2030 म्हणजे 2030ला हे चित्र काय असेल याचं एक एक्सपेक्टेड म्हणजे एक एक्सपेक्टेशनने इथे हे ड्रॉ केलंय. 1 नंबर चायना असेलच कारण खरंच तो खूप चांगल्या वेने पुढे जातोय. 2 नंबर इंडिया असणार आहे.
येत्या काळात भारत हा USA ला सुद्धा रिप्लेस करणार आहे. थोडं थांबा, 2024 आलाय, 7 वर्ष बाकी आहेत, अजून भरपूर चित्र बदलायचे आहेत. भारत विश्वगुरू होणारच आहे. 46 ट्रिलियनची आपली इकॉनॉमी असेल. जर भारताची इकॉनॉमी वाढणार आहे तर भारताचं मार्केटही वाढणार आहे. भारताचं मार्केट वाढणार आहे तर ऑब्व्हियसली आपण सुद्धा वाढणार आहोत. गरजेचं आहे निवेशित असणं, इन्व्हेस्टेड असणं. ही एसटी पुढे जाणार आहे हे 100% आहे. शिवशाही आहे, ही इथून चालली आहे म्हणजे आता ही पुण्यावरून मुंबईला जाणार आहे तर ती जाणारच आहे. पण त्यात मी बसलोय का? जर मी त्यात बसलोच नसेल तर ती एसटी पुढे जाऊन काय फायदा? त्यात मी बसणं गरजेचं आहे. ट्रेन आहे, शताब्दी एक्सप्रेस आहे, ती त्याच्या गंतव्यस्थानी 400-500 किलोमीटर ती जाणारच आहे. फास्ट स्पीडी जाणार आहे, वंदे भारत सगळ्यात टॉप स्पीडने जाणार आहे. पण त्यात मी बसलोच नाही तर, मी स्टेशनवरच बसून राहिलो तर. त्यामुळे गरजेचं आहे इन्व्हेस्टेड असणं. तुमचे पैसे तुमच्या खिशात, घरात, सोन्यामध्ये, जमिनीमध्ये, इथे तिथे उधारे देऊन अडकून पडलेले असण्यात काही फायदा नाही. फायदा आहे ते इन्व्हेस्टेड असण्यामध्ये. म्हणून तुम्हाला सांगतोय भारताला पुढे जाण्यासाठी किती स्कोप आहे. एवढा प्रचंड स्कोप आहे आपल्या भारताला पुढे जाण्यासाठी. डेमोग्राफिक एज ओव्हर चायना. आपलं डेमोग्राफिक एज बघा, चायना 1 नंबर आहे, पण चायनापेक्षा कुठल्या गोष्टीने आपण पुढे होत तुम्हाला सांगतो. चायनामध्ये सध्या 1 चाइल्ड पॉलिसी चालू आहे. 1 चाइल्ड म्हणजे काय? हम दो हमारा एक. हा मधल्या काळात भारतामध्ये चालू झालं होतं हम दो हमारे दो म्हणून, कारण तिसऱ्या चाइल्डला हे नाही, ते नाही, गव्हर्नमेंट जॉब नाही, फलाना डिमकाना, भरपूर सारे रेस्ट्रिक्शन्स होते. त्यामुळे आता सध्या हम दो हमारे दो चालू आहे. चायनात हम दो हमारा एक चालू झालंय. त्यामुळे झालंय काय, हे डेमोग्राफिक डिव्हिडंड आहे ना, हा बदलला. डेमोग्राफिक डिव्हिडंड म्हणजे काय? लोकसंख्येचा हा आढावा आहे. ह्याच्यात बघा तुम्हाला दिसतंय भारतात 0 ते 4, 10 ते 14, भारतात 35-40 एज पर्यंतची लोकसंख्या खरंच खूप जास्त आहे. ऑन द सेम टाइम चायनाकडे ही लोकसंख्या कमी होते. चायनातली लोक आता म्हातारी होत आहेत. तुम्हाला ऐकून माहिती असेल जपान हा म्हाताऱ्यांचा देश आहे. त्यांच्यात तरुणी लोक कमी आणि म्हातारी लोक जास्त झाली आहेत. का? कारण मधला एक फेज गेलाय ज्याच्यामध्ये लोकसंख्या वाढलीच नाही. ओके, लोकसंख्या न वाढल्याने काय होतं? ही जी शक्ती आहे ना, ही शक्ती मशीनमधून येत नाही, ही माणसांमधून येते. देश हा माणसांपासून बनतो ना की मशिनींपासून. त्यामुळे लक्षात ठेवा, युरोपमध्ये सुद्धा, आता माझी बहीण युरोपमध्ये, ती सांगते तिच्या आसपास जवळपास तिला इंडियन एशियन लोक हीच दिसतात. म्हणजे आपल्याकडे कशी कामाला बाहेरून लेबर येतात, कर्नाटकावरून येतात, विजापूर किंवा वरती अगदी उत्तर प्रदेशमधून आपल्याकडे येतात. का? स्कोप आहे म्हणून लोक बाहेरून येतात. तसंच आहे की युरोपमध्ये भारतीय, रशियन लोक खूप कामाला असतात. का? स्कोप आहे. तिकडची लोक तरुण नाही आहेत. त्यामुळे उद्या पुढे जाण्यासाठी त्यांना चॅलेंज आहेत. आपल्याला चॅलेंजेस नाही आहेत. भारतात डिमांड खूप आहे. भारतात प्रोडक्शन खूप होऊ शकतं. का? 15 ते 19, 20 ते 24, 30-35, 35 ते 40 हा जो वयोगट आहे ना, हा वयोगट काम करतो. हा वयोगट कामसू असतो. काम करतात, पैसे कमवतात. पैसे कमवतात त्यामुळे त्यांना भरपूर गोष्टीची डिमांड पण लागते. भरपूर गोष्टी त्यांना लागतात सुद्धा. अर्थात मला काही गोष्टींची गरज आहे. मला बाहेर जायचं आहे, मला गाडी लागणार आहे, मला बाहेर जायचं आहे, मला बाईक लागणार आहे, मला कार लागणार आहे, मी कार घेणार आहे. माझ्याकडे ऑलरेडी एक कार आहे. मी अपग्रेड करायला एखादी कार घेणार आहे, ती जुनी होणार आहे, मी नवीन कार घेणार आहे, कारमध्ये मी पेट्रोल टाकणार आहे. अर्थात हे सगळं करायला मला पैसे पाहिजे. मी काम करणार आहे, कुठेतरी जाऊन पैसे कमवून आणणार आहे, कमवलेले पैसे इन्व्हेस्ट करणार आहे. ह्या गोष्टींमध्ये घरात इन्व्हेस्ट करणार आहे, मला सिमेंट लागणार आहे, मी कार घेणार आहे, मला लोन घ्यावं लागणार आहे, मला बँकिंग, फिनान्स सर्व्हिसेस भरपूर गोष्टी लागणार आहेत. याची डिमांड इंडियामध्ये, जिथे डिमांड तिथे सप्लाय येतातच. त्यामुळे भारतात अजून भरपूर गोष्टी व्हायच्या बाकी आहेत. बिटकॉइन, ओके, आता हा नवीन काय प्रकार आहे? शेअर मार्केट म्हटल्यावरती लोकांना वाटतं की तुम्हाला सगळ्याच गोष्टी माहिती असते. बिटकॉइन आहे ना, सध्या खूप बाल्यावस्थेत आहे, म्हणजे युवा अवस्थेमध्ये. अर्थात काही देशांमध्ये त्याचं मायनिंग खूप खूप जास्त प्रकारे वाढलंय, लोकांना वेळ लागलाय. शेअर मार्केट हे असंच होतं. म्हणजे तुम्ही जर का 2000चा कालखंड किंवा 1990, 1995 आमच्या जन्माचा कालखंडाच्या वेळेला तुमच्या वडिलांना वगैरे विचारलात की तेव्हा शेअर मार्केटची अवस्था काय होती. त्यामुळे ह्याला फ्युचर आहे. बिटकॉइनचा तुम्ही चार्ट बघितला तर तो चार्ट कसा आहे? एक सलग पुढे जाणारा चार्ट आहे. हा थोडं वर खाली आहे, पण त्याला ग्रोथ दिसते, त्याच्यामध्ये पोटेन्शियल आहे. त्यामुळे उद्या तो पुढे जाणार आहे. तर त्याबरोबर आपण सुद्धा पुढे जाणं गरजेचं आहे. कदाचित आपण सुद्धा नंतर काही दिवसांनी, महिन्यांनी, अगदी काही दिवसात सुद्धा बिटकॉइनचा सुद्धा एखादा कोर्स कराल तुम्ही. ह्याचा फायदा आपल्याला होईल. हो, बिटकॉइन पुढे जातंय तर आपण सुद्धा पुढे जाणार. अर्थात बिटकॉइनमध्ये ट्रेडिंग करणं, ते विकणं, त्याला मायनिंग करावं लागतं, त्याला बनवावं लागतं, एक गणितीय सूत्र असतं, त्यानुसार ते नेटवर्क या स्वरूपात ते वाढत जातं, त्याला मायनिंग म्हणतात. प्रोसेस आहे, नंतर सांगेन. सेन्सेक्स, भारतीय मार्केट जर तुम्हाला बघायला गेलात ना, तर तुम्ही कसं ठरवणार भारतीय मार्केट वर आहे, भारतात तेजी चालू आहे, क्या चल रहा है? तर आपण सांगू शकत नाही ना, फॉग चल रहा है.
आपल्याला सांगायलाच पाहिजे तर तेजी चालली आहे किंवा मंदी चालू आहे म्हणून. हे कळतं कसं? एखादा इंडेक्स पाहिजे ना. इंडेक्स म्हणजे काय असतं? अनुक्रमणिका असते, ज्याच्यावरती सगळ्या पुस्तकातले जे धडे असतात त्यांचे नाव आणि पान नंबर लिहिलेले असतात. त्या इंडेक्सला बघितलं की आपल्याला कळतं की अरे हा आपला जो धडा चालू आहे ना 8 नंबरचा, हा 8 नंबरचा धडा म्हणजे आता आपण जवळपास संपवत आलो. 10वा धडा शेवटचा, आपण 8व्या धड्यावरती आलोय, पुस्तक संपायला लागलेलं आहे. आपल्याला आनंद वाटेल. इंडेक्स बघितलं की एका झटक्यात कळतं. 4 नंबरचा धडा बघायचा आहे तर आपण इंडेक्स बघतो. तसा हा इंडेक्स आहे. सेन्सेक्स म्हणजे भारतीय काही कंपन्यांना एकत्र करून हा एक इंडेक्स बनवला जातो. सेन्सेक्स हा आपल्याला ग्रोथ दाखवतो किंवा आपल्याला हा घट दाखवतो की भारतीय मार्केटमध्ये काय चालू आहे. हा सेन्सेक्सचा ग्राफ बघा. अर्थात सेन्सेक्स आणि निफ्टीत काय फरक आहे? सेन्सेक्स हा BSEच आहे. BSE बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. हे एक्सचेंज आहेत. स्टॉक एक्सचेंज म्हणजे असं एक मध्यवर्ती ठिकाण जिथे स्टॉकचं एक्सचेंज चालतं. देणं घेणं ह्या गोष्टी जिथे चालतात हे BSE. अर्थात BSE हे NSE पेक्षा खूप जुनं आहे. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज खूप म्हणजे 1800 वगैरे 85 या कालखंडात ते आलंय. एकाच रोडवर आहे. मला वाटतं दलाल स्ट्रीटलाच पुढे मागेच त्यांची बिल्डिंग आहे NSE आणि BSEच्या. ह्या BSEचा हा इंडेक्स आहे. हाच का घेतला? कारण याच्यावरती सुटसुटीतपणे तुम्हाला याची प्रगती बघता येईल. बघा 1979-80ला हा 124ला होता, फक्त 124ला होता. इथून पुढे तो आला बघा 1990-91 पर्यंत ह्याचा ग्राफ असाच आहे. 1991ला काय झालं? 91-92-93ला हर्षद मेहता बुलरन चालू झाली. अर्थात त्या काळात लोकांना अवेअरनेस वाढली. लोक पेपर वाचायला लागले. पेपरमधून शेअर मार्केटच्या गोष्टी यायला लागल्या. घराघरात पेपर गेले. न्यूजपेपरने भरपूर गोष्टी कळल्या. त्याच्यामध्येच हर्षद मेहताने एक पॉझिटिव्हिटी तयार केली, एक ग्रोथ आणली. म्हणजे माझ्या परिचित 1-2 जण आहेत जे त्या काळात हर्षद मेहतांच्या कालखंडामध्ये कल्याण, मुंबई, ठाणे या एरियामध्ये होते. ते सांगत होते की त्यांच्या कॉलनीतल्या भरपूर लोक सांगायचे अरे मी शेअर घेतलाय. मग त्याचं ऐकून 2 लोक अजून म्हणायचे ठीक आहे मी पण घेतो. असं करून तिथे चढाओढ लागली होती. रिक्षावाला, भाजीवाला, कोणी मार्केटिंगवाले लोक सुद्धा, मार्केटिंग म्हणजे शेअर मार्केट ह्या दृष्टीने त्याकडे बघायला लागले होते. त्यामुळे त्या काळात एक ग्रोथ आला आणि इथून सेन्सेक्स पुढे जायला सुरुवात झाली. तो किती वर गेला बघा. आज 63,000, 80,000च्या पुढे गेलाय सेन्सेक्स. ओके. 1979 पासून 2023 म्हणजे मागच्या वर्षापर्यंत त्याची जर्नी बघा. जवळपास 15% पर इयरने त्याची ग्रोथ आहे. 44 इयरमध्ये तो 15% वाढलाय. एवढी ग्रोथ FD सुद्धा देत नाही. त्या काळात सुद्धा देत नव्हती, आताही देत नाही. हा BSEचा चार्ट बघा. सहज आत्ताच BSE म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या सेन्सेक्सचं क्लोजिंग 82,000ला झालंय. 82,000 प्लसला झालंय. म्हणजे काय किती पुढे आलाय? तो 124ला होता, आता 82,000 बघतोय आपण. FD आणि शेअर मार्केटचं इन्व्हेस्टमेंट ह्याच्यामधला एक थोडक्यात फरक सांगतो तुम्हाला. एक रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून आपण FD घेऊ. सगळ्यात फेमस बँक तुम्हाला आम्हाला माहिती असलेली स्टेट बँक ऑफ इंडिया SBI घेऊ आपण. SBI मध्ये जर का मी 5 लाख रुपये जर का मी FDला ठेवले असते तर ते आता म्हणजे एवढ्या वर्षानंतर 26 लाख झाले असते. पैसे वाढतात. 5 लाख आहेत, त्याचं व्याज त्याच्यावरती पडतं. पुढच्या वर्षी व्याजासकट ते पैसे असतात. त्याच्या व्याजावरती अजून व्याज पडतं. असे कंपाऊंडिंग होत होत पैसे पुढे जातात. 26 लाख असते. पण त्याच ऐवजी जर मी SBIचा शेअर घेतला असता, 5 लाखाचे मी त्याचे शेअर्स घेतले असते तर आता माझ्याकडे 5 करोड पेक्षाही जास्त पैसे असते. ऐकायला बरं वाटतंय? खरंच हे अनुभवायला पण तेवढंच चांगलं आहे. अर्थात आता आपण म्हणतोय आमच्या वडिलांनी त्या काळात 5,000ची FD करण्याच्या ऐवजी 5,000चे शेअर्स घेतले तर आता आमच्याकडे किती पैसे असते. असं आपल्या मुलांनी आपल्याला विचारू नये, आपल्या नातवंडांनी आपल्याला प्रश्न विचारू नये. म्हणून इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं आहे. ट्रेडिंग, इन्व्हेस्टमेंट ह्या प्रत्येकाला स्वतःची एक वेगळी क्वालिटी, एक वेगळी मजा आहे. प्रत्येकाची चव वेगवेगळी आहे. आंब्याची चव वेगळी आहे, केळीची चव वेगळी आहे आणि पेरूची चव वेगळी आहे. तुम्ही प्रत्येकाला एका दृष्टीने बघू शकत नाही. इन्व्हेस्टमेंटची चव अजून वेगळी आहे. हे पैसे आपण ठेवतो ते पॅसिव्हली वाढतात. ट्रेडिंगमध्ये आपल्याला ऍक्टिव्हली काहीतरी करावं लागतं. तिथून पैसे येतात, वाढतात, जातात सुद्धा. इन्व्हेस्टमेंट ही अशी गोष्ट आहे ज्याला तुम्ही करून ठेवलात ना, पैसे ऑन बिहाफ ऑफ यू वाढतच जातात. ह्याचा ग्राफ असा वरच दिसतो तुम्हाला. 26 लाख कुठे आणि 5 करोड कुठे? म्हणजे हे 5 करोडचे झालेले तुमचे पैसे आहेत ना, हे शेअर्स मधून वाढलेले, हे जर का तुम्ही FDत जरी ठेवले ना, म्हणजे एक 6-6.5% तुम्ही FDला 5 करोड लावले तर तुम्हाला इझिली 32 लाख पर इयर येतील. म्हणजे FDत ठेवून पैसे शेअरला लावण्यापेक्षा शेअर्समध्ये पैसे ठेवून त्याची FD केलात तर तुम्हाला 32 लाखाचं पॅकेज मिळेल. खूप प्रथितयश लोकांना चांगल्या ठिकाणावरून MBA, IIM करून सुद्धा एवढे पैसे मिळत नाहीत. आता न्यूज ऐकत असाल IITians केली आत्महत्या. IITiansनाच नोकरी नाहीये. 32 लाख
सहज तुम्हाला येत असते. किती वर्षात? मी जास्त सांगत नाहीये, 50 वर्ष वगैरे सांगत नाहीये. 2000 आणि 2024 हार्डली तुम्हाला 20-24 वर्षाचा कालखंड सांगतोय. 20-24 वर्ष अशी जातात. आपण असे मोठे होतो, दिवस कधी जातात कळत नाही. गरज आहे इन्व्हेस्टेड असण्याची. ट्रेन पुढे जाणारच आहे. गरज आहे तुम्ही ट्रेनमध्ये बसण्याची, एवढंच, बाकी काही नाही. बजाज फायनान्सचा एक तुम्हाला रिप्रेझेंटेटिव्ह चार्ट दाखवतो. बजाज फायनान्स खरंच खूप फेमस आहे. म्हणजे परवाच आमच्या मागच्या नानांनी बजाज फायनान्स म्हणून पैसे घेऊन म्हस घेतली. आता बजाज फायनान्स गावागावात बजाज फायनान्स पोहोचलंय. नाव बजाज आहे आणि ते फायनान्स सेक्टरमध्ये. फायनान्स सेक्टर ही अशी गोष्ट आहे जी पुढे जाणारच आहे. काही झालं तरी ते फायनान्स सेक्टर आहे. प्रत्येकाला खायला प्यायला लागतं, असे पैसेही लागतात. माणसं जेवढी वाढतील तेवढ्या बँकांचं काम सुद्धा वाढणारच आहे आणि फायनान्सचं काम तर वाढणारच आहे ऑब्व्हियसली. बजाज फायनान्स आहे ना, हा एकेकाळी म्हणजे 2009-10च्या काळात हा 5 रुपये, 10 रुपये, 50 रुपयाला होता. मला अजूनही आठवतं 2010ला, मला वाटतं मी 8वी-9वी मध्ये असेल, तेव्हा माझ्याकडे 50-100 रुपये असे असायचे. अर्थात 50-100ला तेव्हा किंमत खूप होती, पण तेव्हा 50-100 रुपये आमच्याकडे असायचे. मला अजूनही आठवतं मी 8वीत असताना 8 रुपये 10 रुपयाचा वडापाव खायचो. वडापावाच्या किमतीत म्हणजे त्या काळच्या वडापावच्या किमतीत मिळणारा शेअर आज 1800. सहज किती पट झालाय हा. म्हणजे तेव्हा जर का तुमच्याकडे 100 शेअर असते तर 1800 वर 2 शून्य लागले असते. आता लिटरली किती पैसा झाला असता तुमचा, कित्येक पटीत पैसा गेला असता किती दिवसात. आता मी असा बघता बघता हे 2008, 10, 20 वर्ष गेले. हा बघा बजाज फिन्सर्वचा चार्ट बघा. हा कधी एकेकाळी तुम्हाला 100-200 रुपयाला मिळत होता बजाजचा. आता किती गेलाय? 1700, 2000. इतक्या फास्ट पैसे जनरेट होतात. 5 रुपयाला बघितलेला तुमचा शेअर हा सहज बघता बघता 50ला जातो, 500ला जातो, 5000ला जातो, 50,000ला सुद्धा जातो. एवढी ताकद शेअर मार्केटमध्ये आहे. म्हणजे मला आठवतं पुण्यामध्ये IT कंपन्या जेव्हा आलेल्या होत्या सुरुवातीला, तेव्हा हिंजवडीमध्ये IT कंपन्या येत होत्या. जमीन म्हणजे लँड ॲक्विजिशन जेव्हा चालू होतं, जमिनीचं देवाणघेवाण, तेव्हा काही कोतवाल, तिकडचे तलाठी, तहसीलदार यांना माहिती होतं की ते कंपन्या येतात, काही कंपन्या येतात. त्या कंपन्याचे शेअर्स ना त्या लोकांनी 3, 4, 5, 10, 20 रुपयांना घेऊन ठेवले होते. ते शेअर्स आता एक शेअर 3600, 7200 एवढ्यांना गेलाय. इन्फोसिस तुम्हाला माहिती असेल, इन्फोसिसने कित्येक लोकांना लखपती, करोडपती बनवलाय. किती? काही शेअर रकमेतून लखपती बनवायची ताकद. तुम्ही ऐकलं असाल ती स्टोरी. विप्रोने किती लोकांना करोडपती बनवलं. त्या जळगावच्या एका गावामध्ये शेअर्स दिले होते जमिनी घेऊन. त्या शेअर्सची किंमत किती झाली हे तुम्ही ऐकून नसाल तर एकदा बघा. लोक काही पटीत श्रीमंत होत आहेत का? फक्त इन्व्हेस्टेड राहा. अडानींची ग्रीन कंपनी, अडानी ग्रीन ऐकली असेल तुम्ही. मोदीजी ओरडून ओरडून सांगत होते अडानी ग्रीन, अडानी ग्रीन. म्हणजे ते ग्रीन एनर्जी सांगत होते आणि अडानी ग्रीन एका साईडला वाढत होती. सगळेच ग्रीन सेक्टर वाढत होते. ती 50, 100, 150 रुपयाची कंपनी 1800-2400 रुपयांना गेली होती. इतक्या फास्ट. म्हणजे 2019 आणि 2022-23 हार्डली 3-4 वर्षात जे सेक्टर नवीन येतं, जी गोष्ट नवीन येते त्याची ग्रोथ एक्सपोनेन्शियल वाढते. जेव्हा कॉम्प्युटर्स येत होते त्या काळात तुम्ही जर का कॉम्प्युटरचे शेअर्स घेतले असते, आयटीचे शेअर घेतले असते, जेव्हा आयटीची बूम रॅली होती, सगळे लोक आयटीमध्ये कंपनीला लागत होते. भरपूर लोक आपल्या मुलींची लग्न आयटीमध्ये काम करणाऱ्याला करून देत होते. म्हणजे अरे आयटीवालाच पाहिजे, आयटीतला माणूस पाहिजे, माझा मुलगा आयटीतच जाईल. हे जेव्हा चालू होतं, अर्थात हे अजूनही चालू आहे, त्या काळात जर तुम्ही जे ऐकताय ते जर का घेतलं असतं तर तुम्हाला भयानक पैसा मिळाला असता. रिटर्न्स त्याचे खूप एक्सपोनेन्शियल लेवलला मिळतात. म्हणजे ह्यांना म्युच्युअल फंड पण बीट करू शकत नाही, एफडी तर करूच शकत नाही. ह्याची ग्रोथ ही खरंच खूप हाय असते. गरजेचं आहे संधी ओळखणं आणि त्या संधीचा फायदा करून घेणं हेच फक्त गरजेचं आहे, बाकी काही नाही. संधी शोधायची, त्यात एंट्री करायची आणि प्रॉफिट काढून बाहेर जायचं, एवढंच आहे बेस्ट ऑफ द शेअर मार्केट. ट्रेंड आता सध्या खूप तेजीमध्ये चालू आहे. ह्याचे रिटर्न्स आहेत ना एका वर्षात 100% आहेत, 150-150% रिटर्न ट्रेंड देतोय. ट्रेंड टाटाची कंपनी. टाटा सॉफ्टवेअरमध्ये आलाय TCS आणि ट्रेंडच्या मधून. ट्रेंड ही टाटाने विकत घेतली, मला वाटतं 1999-90च्या आसपास ही विकत घेतली कंपनी. ह्याचा ग्राफ बघा. हा कधी एकेकाळी एक 1200-800 रुपयांना मिळणारा शेअर होता. कधी एकेकाळी म्हणजे काय, आता 22-23ला हा 2000च्या पण खाली होता. 22-23ला आता चार्ट त्याचा असा एका रेषेत वर वाढलाय. हे वाढताना कळत नव्हतं तुम्हाला? कळत होतं ना. पण 2023ला 2000चा शेअर घेणं तुम्हाला अवघड वाटत असेल ना. 2000चा शेअर घेण्यापेक्षा बरं आहे ना मी 150 रुपयाचा शेअर घेईन, नाही मी 200 रुपयाचा शेअर घेईन, मी 50 रुपयाचा घेईन. ही गोष्ट तेव्हा सुद्धा महागच होती. हा 2023ला.
24ला सुरुवातीला जानेवारी फेब्रुवारीला जेव्हा 2022 गेला होता तेव्हाही तुम्हाला महागच वाटत असणार, अरे 2200 आता कोण घेईल, वाढला, याची ग्रोथ झाली आहे. तो नंतर 4000ला गेला होता, त्या काळात सुद्धा तुम्हाला महागच वाटत असणार, अरे 4000चा शेअर, आणि आता हा 7000 गेलाय, तुम्हाला आताही हा महागच वाटत असणार. 7000चा एक शेअर घेण्यापेक्षा मी 200 रुपयाचे एवढे शेअर घेईन, मी 200 रुपयाचे 50 शेअर घेईन, 100 शेअर घेईन, हे तुम्हाला अजूनही गोड वाटतंय ना. मग शेअरची किंमत कशी ठरवणार, हा शेअर महाग आहे, हा शेअर स्वस्त आहे, यांचं कॉन्ट्रीब्युशन किंवा यांचं एक लेवल चेक तुम्ही पैशाच्या टर्ममध्ये करू शकत नाही, बरोबर. ह्यांना चेक करण्यासाठी काही टर्मिनॉलॉजीज आहेत. पीई रेशो, प्रॉफिट इज टू इक्विटी रेशो, ROE, रिटर्न ऑन इक्विटी रेशो, कितीपेक्षा पुढे असल्यावर चांगला, कितीपेक्षा मागे असल्यावरती तो वाईट, ह्या गोष्टी आहेत. हे आपण ह्या कोर्समधून शिकणार आहोत. कुठलाही शेअर कुठेही घेऊन प्रॉफिट मिळत नाही, लॉस काढावा लागतो. आज सुद्धा प्रत्येक शेअर वर जातील, पण त्याच्यामध्ये एखादा फास्ट वर जाईल आणि एखादा स्लो वर जाईल. जर का तुम्ही या ट्रेंडच्या ऐवजी जर का हेच 2000 तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियात घातले असते तर तो 500 वरून 600, 700, 800 आला असता. पण ट्रेंड कुठे गेलाय, हा 2000 वरून लिटरली 7500, 7000 पर्यंत वर गेलाय. किती पट वर गेलाय, बरोबर. मग हा इतक्या पटीत वर गेला, मग माझा का वर गेला नाही. माझ्या मित्राचा पोर्टफोलिओ खरंच खूप वाढला, माझा का वाढला नाही, या काचं उत्तर शोधायला आपण आज इथे आहोत. ओके, आपण हे लेक्चर इथे संपवतोय. नेक्स्ट लेक्चरला आपण भेटू.